रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. चला जाऊ ज्ञानज्योतच्या गावात या प्री मॅच शोमध्ये. आज शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मागच्या 4 दिवसांचा प्रवास आपण अनुभवला आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, ती एक महत्त्वाची बाब आहे. श्री पावणादेवीला आपण नक्कीच नतमस्तक झालो. त्यांच्या समोर आपण एक साकडं ठेवलं होतं की हा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव यशस्वी व्हावा आणि तो यशस्वी झालाय असं आपण म्हणू शकतोय. पण आजचा शेवटचा दिवस महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच शेवटच्या दिवसासाठी एक महत्त्वाचे पाहुणे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. अध्यक्ष ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचे आदरणीय राजेंद्रजी नाईकदुरे, आपलं स्वागत आहे. नमस्कार. राजूजी, या चर्चासत्रात आपण आलात, नेमकं कसं वाटतंय? खूप छान वाटते. ही चर्चासत्र मी पहिल्यांदाच करतोय, याच्या अगोदर कधी केलेलं नाही आहे. बघू पुढे पुढे काय होते. तुमच्याबद्दल थोडक्यात नोकरी, व्यवसाय. मी जसलोक हॉस्पिटलला ऑपरेशन थिएटरला सिनियर टेक्निशियन म्हणून काम करतो. मी ऑलराऊंडर आहे, सगळ्याच केसेस करतो, पण जास्त करून सध्या तर मी कार्डियाक सर्जरी वगैरे हे सगळ्या करतो. मुंबईमध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये मी वर्कशॉप असतात, इंटरनॅशनल वर्कशॉप वगैरे असतात, ते सगळं मी करत असतो. आणि थोडंसं गावाकडे पण लक्ष आहे. असं काही नाही काही उपक्रम वगैरे करायचे आणि शाळेसाठी मदत करायची, जसलोकच्या डॉक्टर लोकांना आणायचं, असे काही ना काही वर्षभर चालू असतं. मग वर्षभरामध्ये गावात किती महिने आणि शहरात किती महिने? पूर्वी असं असायचं की 15 दिवस, म्हणजे 2-3 वेळा 15, गणपतीला एक 8 दिवस गावी असतो आणि फेब्रुवारीमध्ये आमच्या मंदिरांचे कार्यक्रम असतात तेव्हा गावी असतो. पण आता कसं झालं आहे, जसं सिनियरिटी वाढत गेली तशी जबाबदाऱ्या वाढत गेल्या. केसेस असतात. डॉक्टर सुरेश जोशी सर परवाशी येऊन गेले, मग त्यांच्या केसेस असल्या की थोड्या डिफिकल्ट केसेस असल्या की मला थांबावं लागतं. म्हणजे आत्ता पूर्वीसारखं 15 दिवस वगैरे नाही जमत. एक महिन्यातून एखादं राऊंड, फेब्रुवारीपर्यंत बऱ्यापैकी राऊंड असतात. मग फेब्रुवारी ते जूनपर्यंत, मग गणपतीपर्यंत नाही होत येणं शक्यतो, कारण मेमध्ये सगळे बाकीचे आमचे मित्र सुट्टीवर जाणार असतात. मग मेमध्ये आम्ही थांबतो तिकडे. 2-3 दिवस, 2-3 वेळा तरी होतं येणं जाणं गावी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने. श्री पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ, हे मंडळ खूप चांगलं काम करते आणि निधी गोळा करून आपण यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालयाला देत आहोत. या अगोदर आपण सर्वांकडे आवाहन करत होतो की जितकी मदत तुम्हाला देता येईल तुम्ही द्या आणि ग्रामस्थांनी ते सहकार्य केलं सुद्धा. तर मग शिक्षण व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने, मी जाऊन आलो त्या शाळेमध्ये आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळवत आहेत विद्यार्थी. तर ही सांगड कशी जुळली, क्रिकेट आणि शिक्षण व्यवस्था? आम्ही शाळेला मदत करायची म्हणून पूर्वी मुंबईला नाटकं केली, शाळेचे वेगवेगळे उपक्रम केले. स्वतः पण आम्ही एक दिवशी नाटक केलं, कारण कंपनीची नाटकं घेऊन परवडत नव्हतं. त्या 40-50 हजार रुपये कंपनीच्या नाटकाला जायचं. हॉलचं भाडं, म्हणजे साहित्य संघाला केलं, परेडला, दामोदरला केलं, भरपूर नाटकं केली. नंतर मग लास्टला आम्ही एक नाटक केलं स्वतःच, पाहुण्यांना बोलवायचं, त्याच्यातून पैसे मिळायचे. तिकीट लावायची गावाल्यांना, एक 500 रुपयापासून तर 100 रुपये, 300 रुपये असं बाल्कनी लावून चांगले पैसे मिळायचे. पण ते 2-3 लाखाच्या वरती कधी गेलो नाही आम्ही, त्याच्यावरती पेक्षा फायदा जास्त होत नव्हता. मग लास्ट मुमेंटला आम्ही मुलांचा कार्यक्रम केला, म्हणजे मुलांना मुंबईला नेलं, इकडचे त्यांचे डान्स नाटकं बसून तो एक कार्यक्रम केला. चांगला प्रतिसाद मिळाला गावाला लोकांचा, म्हणजे मुंबईचे जे गावाले आहेत त्यांनी तिकीट घेऊन तो कार्यक्रम सगळा बघितला. छान होतं, खूपच छान होतं तो अनुभव आमचा. आणि मजा होती त्यामध्ये. म्हणजे एक 2-3 महिने आम्ही त्यात बिझी असायचो. म्हणजे नोकरी संपली, संध्याकाळी 3 वाजता ड्युटी संपली किंवा तिकीट विकायला जाणं, सुवासळांना नेहमी कुठेतरी भेटायचं. त्यांचं बिझी शेड्यूल असतं. मग ते आम्हाला एका दिवशी कुठे सांगणार, मी इथे भेटतो तिथे या, मग तिथे हॉटेलमध्ये जाऊन बसणं, त्यांच्याशी चर्चा करणं. सुधीर शेठ होते, बरेचसे आमचे मुंबईवाले सगळे होते. मग प्लॅनिंग करायचं, तिकीट संपली, किती संपली, काय झालं. गुरवसाहेब होते आणि खूप छान चाललं होतं आमचं. मग अचानक असं झालं की काहीतरी वेगळं करायचं. मग हा ज्ञानज्योतचा म्हणजे क्रिकेट भरायचं असं मी सुधीर शेठकडे गेलो. मग त्यावेळेला गणेश जयंती होती. मग आम्ही सगळं पहिलं सिनियर सिटीजन म्हणजे आमचे सुहासराव नाही, त्यांना विचारायला गेलो की आम्ही असं करतोय. ते हो म्हणाले, पण त्यांच्या काय डोक्यात ते बसलं नव्हतं. काल तुम्ही मुलाखत घेतल्याचं सांगितलं. मग त्याने म्हणलं ठीक आहे. मग सुधीर शेठ म्हणाले करायचं तर मग मोठं करायचं, हे छोटं छोटं करून त्यात काय होणार आहे, काय मजा नाही येणार. मग थोडंसं केलं तर त्याला मोठं व्हायला पाहिजे ते. मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली की ते डे नाईट असायला पाहिजे. मग खर्च कसा निभावणार, काय होणार माहितीच नव्हतं. आणि आमच्या आयुष्यातली ही पहिली सुरुवात होती. आणि मी तसा काय क्रिकेटर नाही आहे, म्हणजे
गल्लीतला आपण खेळणारा माणूस आहे. म्हणजे बाकी आमच्याकडे जे लोक आहेत ते प्रोफेशनल आहेत, पण आपण कधी असं खेळलो नव्हतो. म्हणजे क्रिकेट हा विषयच असा होता की दिसत होतं समोर, पण मोठं आव्हान होतं ते म्हणजे एवढा खर्च कसा उभा करायचा, काय करायचं, हे मोठं टेन्शन होतं. मग आम्ही सुरेशजी सरांना एकदा सुधीर शेटांना मी भेटलो. तर आम्ही त्याला म्हटलं की असं असं सर करायचं आहे, आम्हाला थोडं मोठं करायचं. त्याने सांगितलं ओके. त्याने ग्रीन सिग्नल दिला आम्हाला, तुम्ही भरा. मग आम्ही आलो, गावी मीटिंग घेतली, मुंबईला मीटिंग घेतली. त्याच्यानंतर ठरलं की ठीक आहे, पहिलं 3 लाखाचं आम्ही डिक्लेअर करायचं ठरवलं होतं. नंतर मग आम्ही कमी केलं, थोडं 2.5 लाख व्हायला पाहिजे असं वगैरे. आणि खर्चाचा ना मी 20-25 लाख रुपये अंदाजे खर्च होणार. आणि जेव्हा असं ठरलं, पण आमच्यामध्ये एक आहे, आमचं बाफडे जोगेश्वर मंडळ आहे, पावणादेवी कृपा शिक्षण मंडळ आहे, 2 वेगवेगळी मंडळ आहे. पण आम्ही काम करताना दोन्ही मंडळात काम करतो. पण बाफडे जोगेश्वर मंडळ आहे हे सुहासरावांच्या तालमीत घडलेले आम्ही आहोत. म्हणजे माझ्या आयुष्यात जर मी आज ह्या स्टेजला आहे ना, म्हणजे मी इथे बोलण्याच्या लायकीचंच नाही बनाल तर, पण इथपर्यंत न्यायची जी त्यांनी नेलं आहे आम्हाला, कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, म्हणजे आमच्या स्वतःच्या जीवनात बदल घडले. म्हणजे आम्ही आम्ही तरुणपणाचे यंग होतो, पण यंग असताना त्यांच्याकडे आम्ही पोचलो तिथपर्यंत. म्हणजे आम्हाला ते मंडळात घेतलं, दादा होते. म्हणजे तुम्हाला एक आठवणीचा किस्सा सांगेन की जोगेश्वरीला ह्या शाळेसाठी मीटिंग होती आणि मी जस्ट लोकला एक 2 वर्ष परमनंट पण नव्हतो. आणि आमच्या गावात ते सगळे लोक बसले होते आणि दादा स्वतः तिकडे आले होते. आणि दादाने सगळ्यांना सांगितलं, अरे तू किती देणार, तू किती देणार, तू. सगळेजण आपली अमाऊंट डिक्लेअर करत होते, 5 देते, कोण लाख देते. आणि काही लोक ज्यांना जमलं नव्हतं ते उठून मागच्या मागे, म्हणजे दादा आपल्यापर्यंत येणार, एका बाजून असं रांगेत विचारत चालले ते येणार. ज्यांना जमणार नव्हतं ते मागच्या दरवाजाने गेले. पण मी तिथे बसून आलो होतो, कारण मी जवळ बसलो होतो. दादा मला पर्सनली ओळखत होते, कारण दादांचे आमचे पहिल्यापासून घरचे संबंध होते. पण दादा माझ्याजवळ आले तेव्हा दादाने सगळ्यांना, मला सोडून बाकीच्यांना विचारलं तू किती देणार. शेवट माझ्याकडे आले आणि राजू, त्यांना माहिती होतं की मी काहीच देऊ शकणार नव्हतो, कारण माझा पगारच तेव्हा नव्हता, काही नव्हता. पण त्यांनी तेव्हा सांगितलं की तू तुझ्या खिशातले नको देऊ, तू जमून देऊ शकतोस ना, तू एक पावती बुक घेऊन जा. आणि माझ्या आयुष्यातला तो मोठा ठरलो. मी 1000 रुपयापासून पैसे जमवायला सुरुवात केली. मी असंच डॉक्टर लोकांकडे जायचो, माझी गावात शाळा आहे, मला एक 25,000ची मदत करायची आहे. तर काही डॉक्टर लोकांनी 1000-2000 रुपये दिले. एक दिवशी मी सुरेश जोशी सर बसलेले असताना मी गेलो आणि म्हणालो, घाबरतच गेलो. सुरेश जोशी सरांपर्यंत जाणं थोडंसं डिफिकल्ट होतं. पण मी एका मित्राला घेऊन गेलो. तर काय रे, काय पाहिजे. म्हटलं सर एक पावती फाडाल का. कशाची आहे. म्हटलं सर आम्ही गावामध्ये हायस्कूल चालू करतो. हां, किती रुपये पाहिजेत. म्हटलं 1000 रुपये. तू क्लिनिकला ये संध्याकाळी. मला बोलले तू क्लिनिकला ये, मी तुझ्याशी बोलतो. पण माझी एकट्याची जायची क्लिनिकला हिंमत नाही झाली. मग मी सुधीर शेठना बोलवलं, म्हटलं या सरांनी बोलवलं, कशाला माहीत नाही. आम्ही क्लिनिकला गेलो. त्या माणसाने आम्हाला जे काय प्रश्न विचारले ना, ते आमच्या डोक्याच्या वरून जाणारेच प्रश्न होते. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, गावात एस-टी किती वेळा येते, गावात पोस्ट ऑफिस आहे की नाही, असे छोटे छोटे प्रश्न विचारले. आणि नंतर कोण चालवते शाळा, कसं चाललं आहे तुमचं काय. मग आम्ही सुहासरावांचं नाव पुढे केलं की असे आहे आमचं. तर ओके, पहिला तिने 25,000चा चेक माझ्या हातात दिला आणि मी एवढा खुश झालो ना की अरे, मला तर दादाने फक्त 25,000 रुपये जमा करून आणि सांगितले होते. मी 25,000 रुपये एकाच माणसाकडे. आणि तिथे मग मला समजलं की मी भरपूर काय करू शकतो. आणि त्याच्यानंतर आज ह्या स्टेजला आहे की मी मोठेपणा नाही, आणि मला मोठेपणा करायला आवडत नाही. आजही मी, मला वाटतं ह्या कार्यक्रमासाठी 7-8 लाख रुपये मी स्वतः घेऊन आलो आहे. ते सांगण्यासारखं असं नाही, पण लोक पैसे देतात. तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असायला पाहिजे किंवा त्याच्या मागे सुहासरावांसारखी स्वच्छ चारित्र्याची माणसं असायला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे अध्यक्ष होऊन गेले, स्वतः दादा राणेचा अध्यक्ष होते, त्याच्यानंतर सुशील राणे झाले, त्याच्यानंतर बाबूराव राणे झाले. आणि कुठेही ह्या पावणादेवीमध्ये कुठेही कोणाला चान्स मिळाला नाही की ते काहीतरी, म्हणजे तिथे काहीतरी पैसे खाल्ले जातात. आणि हा मेसेज आहे ना, खूप आमच्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यामुळेच आम्ही ह्या गोष्टी सक्सेस झालो. आजचा शेवटचा दिवस आहे आणि हा प्रवास कसा राहिलाय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचा. खरं सांगायचं तर आजचा शेवटचा कार्यक्रम नाही. आज बापडे जोगेश्वर गावाचा एकतेचा, मेहनतीचा आणि स्वप्नांचा विजय झाला आहे. हा उपक्रम यशस्वी झाला आहे कारण एक फक्त सामने नाहीत, हे म्हणजे खेळ हा आमचा उद्देशच नव्हता पहिल्यापासून. कारण ह्याच्यातून काहीतरी मिळायला पाहिजे. आणि खेळता खेळता जर शिक्षणापर्यंत आम्ही जाऊ शकलो तर आम्हाला ते खूप आनंद होता. म्हणजे खेळ करता करता, म्हणजे मेन गोष्ट आम्हाला ह्याच्यात एकच मिळाली की
म्हणजे मला वाटतं ह्या मंडळामध्ये मी आणि अजय आणि फाळके तीनच म्हणजे कमी वयाची मुलं आहेत. आमच्या पुढे काय म्हणजे सुहासराव कालच त्यांनी मुलाखती म्हटलं की मी आली तो 1-2-3 वर्ष सांभाळेन. मग ती जबाबदारी आम्हाला असं वाटतं की ह्यांच्याने जर आम्हाला दिली तर आमच्या पुढे कोण आहे? कार्यकर्तेच नाहीच आहेत. म्हणजे मुली तरुण मुलं नव्हती काय नव्हती. पण ज्ञानज्योतने आम्हाला हे दिलं की नवीन मुलं तयार झाली आणि जी मुलं कुठे आपल्या समोर येतच नव्हती ती मुलं बऱ्यापैकी समोर आली. म्हणजे काही काही मुलांमधलं टॅलेंट खूप चांगलं होतं. म्हणजे अक्षय होता, गौरव होता, बाबू होता, प्रशांत होता, बरीचशी मुलं की ह्या लोकांमध्ये एवढं टॅलेंट आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. आणि ती ह्या ज्ञानज्योतमुळे बाहेर पडली. आणि आपली काय करते पण तसं काय आमच्याकडे झालं नाही. 4 दिवसात एकदम शांतपणे हा गेम चालला आहे. त्यामुळे इथून जेव्हा खेळ बघून जातो ना तेव्हा निवांत झोप लागते. म्हणजे आजचा दिवस आम्ही सक्सेसफुल केला. असे आम्ही 4 दिवस खूप सक्सेस झालो आहे. आता आम्हाला स्वतःबद्दल असं वाटायला की ही स्पर्धा आम्ही छान आयोजन म्हणजे काल तुम्ही जेव्हा लोकांना विचारता की तुम्हाला कसं वाटेल लोकांचे कमेंट्स येतात की हे पहिलं वर्ष आहे असं वाटतच नाही तेव्हा खूप बरं वाटतं. म्हणजे मी ह्या ज्ञानज्योतचा अध्यक्ष जरी असलो तरी ही माझ्यावर दिलेली जबाबदारी जबरदस्तीने आहे खरं सांगायचं म्हणजे. म्हणजे कसं हे सगळे म्हणजे नाही तू कर पण मलाच होतं. मी म्हणजे तुम्हाला सांगतो आजपर्यंत एवढ्या वर्ष आमच्या गावात सुधामूर्ती मॅडम आल्या, सुरेश जोशी सर आले, आमच्याकडे मोठमोठे स्टेज होते झाले. ह्याच्या अगोदर आमच्या शाळेचं उद्घाटन झालं. कधीही मला बोलायचा चान्स मिळालेला नाही कारण अपेक्षाही नाही की मी कुठेतरी भाषण करू शकतो. माझ्या सिनियर लोकांना माहिती होतं करू शकतो पण मला करावं असं वाटलं नाही की जोपर्यंत आपले वरिष्ठ आहेत ते ही बाजी मारून येत आहेत तर आपण त्यांच्या मागचे आहोत तर गरज नाही आहे. पण ह्या टायमिंगला बरोबर राणे वगैरे यांनी उचलून झालं की नाही तू ज्ञानज्योतचा अध्यक्ष हो बघू आम्ही तुझ्या मागे आहोत. आणि खरोखरच म्हणजे गावची मंडळी आणि मुंबईची मंडळी खूप आमच्या मागे उभे राहिली. म्हणजे त्यांनी ग्राउंड लेवल जे आमच्या मुलाने तरुणांनी काम केलं ते भन्नाटच आहे. त्यांच्याबद्दल खूप काय बोलू शकतो पण म्हणजे त्यांनी आता आमचा मोहर आला आहे आंब्याना आणि फवारणी मी काल असा बाहेर राऊंड मारला जातो म्हणजे तिकडून जेव्हा मुलांना जेवायला जाऊन सांगायला त्यावेळेला पालकांनी अशा कंप्लेंट केल्या माझ्याकडे राजू हे तू खूप मोठं करतोयस हे व्हायला पाहिजे भले आमचं नुकसान झालं चालेल. ते म्हणाले आमची मुलं सकाळी पाणी मारून येत आहेत दुपारी आंघोळ थंड पाण्याची सुद्धा करतायत आणि धावत इकडे येत आहेत काम करायला. पण त्यांच्या कंप्लेंट ह्या होत्या की चांगलं करतोयस तू. ते खूप बरं वाटलं मला. या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाने तरुण एकत्र येऊन गावाची एकी वाढेल का? हो नक्की. जर का ही मुलं एकत्र आली तर खूप मोठं आम्ही काही करू शकतो. कारण मुलं एकत्र येणं खूप गरजेचं असतं. कारण मुलं जशी असतात की निस्वार्थी असतात. मुलं अशी आहेत की त्यांना ते फायदा बघत नाही आहेत कुठल्या गोष्टीचा. ते फक्त मेहनत करतात. आमच्यासारखी लोकं असतील ती थोडंफार काहीतरी त्याच्यात फायदा होतो का म्हणजे मला कुठेतरी बोलायला मिळतं का मला भाषण करायला मिळतं का हे आमच्यामध्ये होऊ शकतं. मुलांमध्ये नाही. मुलं म्हणतात ना मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांना ग्राउंड आवडतं खेळायचं भरपूर मजा करायची हेच त्यांचं. म्हणजे आज सुद्धा आम्ही त्यांना शो मॅचसाठी ह्याच्यासाठी दिले की तुम्ही खेळा. कारण तुम्ही गेले 1-2 महिने त्या ग्राउंडच्या बाहेर काम केलं ग्राउंडवर काम केलं नाही आता खेळताना तुम्ही ग्राउंडच्या बाहेर आहात तर तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये खेळा. तोही त्यांना अनुभव यायला पाहिजे म्हणून आम्ही शो मॅचसाठी त्यांना प्राईज पण ठेवलं आहे. असं नाही की असंच खेळा प्राईज पण ठेवलं आहे. आणखीन एक थोडा कठीण आणि डिप्लोमॅटिक प्रश्न मला विचारायला आवडेल की गावातली एकी किंवा गावातली एकता टिकवणं अवघड आहे का? खूप कठीण प्रश्न आहे. कारण आपण गावापेक्षा स्वतःला मोठं समजू नये. म्हणजे गावातली जर एकी टिकवायची असेल तर लोकांनी मोठं समजू नये. आणि गाव मोठं असेल ना तर तुम्ही खूप मोठे होता. त्याच्यासाठी सांगायची गरज नाही. जर गावच मोठं झाला म्हणजे उदाहरणार्थ असं की मी जर बापराड्याचं आहे माझं गाव मोठं झालं तर लोक आनंदाने असंच म्हणणार रे मी जर सांगितलं मी बापराड्याचं आहे हे महत्त्वाचं आहे. पण मी निस्ता राजेंद्र सांगितलं तर नाही ते मोठं नाही होत. त्याच्यासाठी गाव मोठं असायला पाहिजे. शिकायचं आहे प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे आणि गावात राहून पैसा कमवू शकत नाही असाच तरुणांचा दृष्टिकोन राहिलेला आहे. तर मग तरुणांनी गाव सोडून जाणं योग्य की अयोग्य? शिकण्यासाठी बाहेर जायला चुकीचं नाही
पण गाव विसरून चुकी करता कामा नये. म्हणजे तुम्ही गाव शिकण्यासाठी बाहेर जाऊ शकता, पण तुमची गावाकडे लक्ष असायला पाहिजे. म्हणजे लास्ट टायमिंगला मला वाटते स्वाती नाईक धुरेंनी सुरेशजी सरांची जेव्हा एवढ्या मोठ्या माणसाची मुलाखत घेतली त्यावेळेला त्यांना सुद्धा असाच प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही सक्सेसफुल आहात, तुम्ही मुंबईला एवढे सगळं आहात, तुमचं सगळं आहे, तरी तुम्ही एका बाफरड्या छोट्या गावासाठी का करताय? तो तुमचं गाव तर नाहीच आहे. मग सरांनी तेव्हा सांगितलं की त्यावेळेला त्यांनाही प्रश्न असाच विचारला होता. तर त्यांनी त्यावेळेला असंच सांगितलं होतं की एक लक्षात ठेवा, वटवृक्ष केवढाही मोठा झाला ना, त्याची पाळंमुळं जर घट्ट नसतील तर तो उभा राहू शकत नाही. तसं तुम्ही सक्सेसफुल मुंबईला जरी झालेत तरी तुमचं गावाकडे लक्ष असायला पाहिजे. आणि मूळ हे माझं गावच आहे. त्यामुळे सगळ्यांना जरी इथून मुंबईला गेला शिकलात तरी तुमच्या गावाकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आमचे सुहास राणे, त्यांना कशाचीच गरज नाही आहे. म्हणजे ते कधी एक पाय इंडियामध्ये असतो तर कधी अमेरिकेला असतात, कधी फ्रान्सला असतात, असं त्यांचं चालू असतं. पण महिन्यातून एकदा स्वतःच्या गावाला येऊन ते आम्ही सॅल्यूट करतो त्यांना. म्हणजे त्यांच्या एवढं मी नाही करू शकत. ते सांगतात ते आम्ही फॉलो करतो, पण ते स्वतः जेवढं करतात ना तेवढं आम्ही नाही करत कधी. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाने जी येणारी पिढी आहे त्या पिढीचा विचारसरणी बदलेल का? म्हणजे तिचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा होईल का? कारण ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवामुळे जसं आपण उल्लेख केला की सर्व मुलं जी आहेत बापराडे जुवेश्वर गावातली घरची कामं टाकून या मैदानात येत आहेत आणि या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाची सेवा करतात. पुन्हा विचारा. पुढच्या पिढीचा दृष्टिकोन विचारसरणीचा बदलेल का? कारण प्रत्येक जण थोडा डायव्हर्टेड झालेला आहे, प्रत्येक जण मोबाईलमध्ये राहिलेला आहे. पण या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवामुळे ही जी पुढची पिढी आहे ती पुन्हा एकदा गावाकडे लक्ष घालेल का? असं वाटतंय मला की कारण आज मी मगाशी बघितलं की 2-4 मुलं आमची मुंबईवरून जी चांगली महिंद्रामध्ये वगैरे कामाला आहेत ती मॅचसाठी मुद्दामहून आली आहेत. म्हणजे थोडी का होईना, म्हणजे मला वाटतं की आम्ही हे केल्यानंतर आज 10 मुलं जरी गावावरून ह्या ज्ञानज्योतसाठी फायनलसाठी आली असतील तर उद्या 100 मुलं यायला वेळ नाही लागणार. पण आम्ही तिथपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे हे आमचंही कर्तव्य आहे की त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे, त्यांना प्रत्येक गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि मुंबईमध्ये आम्ही बापट जोईश्वरच्या मीटिंग्स वगैरे घेतो ना, 10-12 लोक असतात. पण 10-12 म्हणजे त्यावेळेला असं म्हणायचे शिवाजी महाराजांना गड जिंकण्यासाठी लाखोंची गरज नव्हती, 7-8 मावळे पण जाऊन गड जिंकत होते. तसे आमचे बापट जोईश्वरचे आम्ही 10-12 लोक आहोत ना, आम्ही पोचतो तिथे. मग मुलांना कसं आणायचं, काय करायचं. आणि आमचा एक खास गुण आहे की तुम्हाला तो आवडेल की आमच्यामध्ये एकदा कोण आलं, बैठकीला बसायला लागलं की तो आम्हाला सोडून कधी जात नाही. ह्याची गॅरंटी आम्ही 100%. फक्त येईपर्यंत थोडा वेळ लागतो कारण आमची वय थोडीशी डिफरन्स आहेत. म्हणजे आमचे सुहासरावांचं वय, माझं वय आणि माझ्या खालची फळी वय थोडं डिफरन्स आहे. पण एकदा आलो ना त्यांना असं वाटतं की त्या मुलांना अरे खूप ही मोठी लोकं आहेत. म्हणजे आहेतच सुहासरावांसारखी लोकं मोठी आहेत. आम्हाला असं वाटायचं त्यांच्यासमोर जाऊन कसं बोलायचं, काय करायचं. पण आम्हाला तिथे गेल्यानंतर कळालं ती माणसं मोठी नाही आहेत. ती मोठी आहेत पण तिची मनं पण मोठी आहेत. ते जवळून समजावून सांगतात, सगळ्या गोष्टी विचारपूस करतात. मग असेच आम्ही जोडले गेलो. तसं आम्हाला जेव्हा कोण स्वतःहून येतो आणि आम्ही जेव्हा आता यावर्षी आम्हाला कवटाळवाडीची 2-3 मुलं अशी आले, आम्ही त्याला एकाला सेक्रेटरी बनवलं आहे. आज तो घरी बसून रोज काय नाही कधी आम्हाला सांगत असतो असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. तो येऊ शकला नाही काय महिंद्रामध्ये कामाला आहे. अशी मुलं येणार आणि आम्हाला 100% हे बापट जोईश्वर मंडळ आम्ही नवीन मुलांना घेऊन चांगलं उभं करणार. प्रत्येकाच्या चांगल्या वाईट सवयी असतात. तर गावातल्या ग्रामस्थांची तरुणांची कुठली सवय बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटते? नेते मंडळी कमी असायला पाहिजेत एक, पण कार्यकर्ते हवेत, बोलणारे आहेत, काम करणारे पण पाहिजेत आपल्याला असं वाटतं. हे आपल्याला नेत्यांची गरज नाही आहे की एक कार्यकर्त्यांची फळी गरज आहे. पुढे असे उपक्रम चालू राहिले पाहिजेत का? जसं आपण उल्लेख केला की ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाच्या अगोदर सुद्धा वेगवेगळे उपक्रम तुम्ही निधी गोळा करण्यासाठी करत होते. तर हा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव असाच पुढे सुरू राहिला पाहिजे का? प्रयत्न तर तसाच आहे. कारण आम्ही स्वप्न तर तसंच आहे की हे 5 दिवस स्वप्न पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आज आम्हाला कुठेतरी बरं वाटतं की आज सगळं फायनल होणार, आम्ही उद्या सकाळी निघून जाणार
पण इकडच्या मुलाने जे मेहनत केली त्या मेहनतीसाठी आम्हाला पुन्हा हा सामना खेळवावा लागणार. म्हणजे ज्ञानज्योतला असं सोडून आज आवडीने सांगेन तुम्हाला की आज आम्ही 11 वाजता मीटिंग होती आमच्या शाळेमध्ये आणि तिथे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही की आज पुढच्या अनावरण करावं लागणार आहे वगैरे, तर त्याच्यासाठी आम्ही मीटिंग ठेवली होती. आमच्या आजचा संध्याकाळचा कार्यक्रम कसा असेल काय असेल. आणि तेवढा समोरून सुरेश जोशी सरांचा फोन आला आणि मी फोन स्पीकरवर ठेवला होता. सर्वजण तिथे आमचे सगळेजण होतो आणि सरांनी म्हणजे कसं चाललं आहे कार्यक्रम, मी बघतोय कसं चाललं आहे, पब्लिकची साथ आहे की नाही. सर छान आहे, एकदम उत्साहात चालू आहे. तर सर मग ठीक आहे, अजून काय म्हटलं, अजून काय नाही सर, आता पुढच्या वर्षीचं अनावरण आज करायचं आहे. तर 1-2 मिनटं थांबले, ओके करून टाका. म्हणजे असं जेव्हा पाठबळ असतं ना तेव्हा 100% आम्ही पुढच्या वर्षी ज्ञानज्योतचं ही टुर्नामेंट भरवणार. शेवटचा शब्द जर तुम्हाला विचारलं तर तो काय असेल? आतापर्यंत तर आता आपल्याला मी शॉर्टकट घेतोय कारण मुलांना ती लाईव्ह मॅच बघायची होती म्हणून त्यांना दाखवायचे. बोलायचं खूप होतं तर मी थोडंफार मी त्या भाषणात बोलेन. पण शेवटचा शब्द म्हणजे खूप छान हा कार्यक्रम केलेला आहे. काही लोकांनी भरभरून देणगी दिलेल्या आहेत आणि अशाच दरवर्षी आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या. सगळ्यांकडून आम्हाला असा भरभरून प्रतिसाद येऊ देत आणि आमचे सिनियर लोक जे आहेत त्यांचं माझ्यावर एवढंच प्रेम राहू देत. कारण माहिती नाही पुढच्या पर्वाचा अध्यक्ष असेल नसेल, पण या पर्वासाठी मला तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल सगळ्यांचे बापट पावनादेवी कृपा शिक्षण संस्थेचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप चांगला प्रवास हा राहिलेला आहे आणि आता प्रवासाचा हा शेवटचा टप्पा आपण आजच पूर्ण करणार आहोत. तर हे होते राजेंद्रजी नाईकदुरे जे अध्यक्ष आहेत ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचे आणि खूप चांगली चर्चा यांच्यासोबत राहिली. आता आपण थोड्याच वेळात लाईव्ह येणार आहोत. आजच्या सेमीफायनल्स 2 आणि फायनल्स खेळणार आहोत. तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर लाईव्ह ॲक्शनमध्ये येऊया. धन्यवाद.